कॉमन भाषा असल्यामुळे आपल्याला ती बोलता आली पाहिजे. जरी दुसरी भाषा पुन्हा समजलं तर ॲटलिस्ट तो हिंदीमध्ये बोलून कळू शकतो. सगळ्यांसाठी सोयीस्कर पडते त्यामुळे ठीक आहे, नाही तर महाराष्ट्रात मुंबईत ही मराठी भाषाच झाली पाहिजे. बोललं जातं दादा, कारण की आम्हाला बी माहिती आहे, आम्ही आपल्या दुकानावर आलं का आपण डायरेक्ट मराठीमध्ये बात करतो, पण जास्त मराठीत बात नाही, हिंदीतच बात होती इकडं मुंबईमध्ये, आपल्याला माहिती आहे. कम्युनिकेशन इझी होतं आहे, नॅशनल लँग्वेज इझी. अननोन लोकांना भेटलो वगैरह तर टॉपिक सारे हिंदीनीच सुरू होते, पण मराठी कळलं तर मराठी का जितना मेन देना पड़ेगा मराठी का देना ही पड़ेगा आपको. हाँ, लोग बोलते हैं ना मराठी सीखो, सीखना चाहिए मराठी. अब वहाँ हिंदू वो लोग चले गए जो हिंदी बोलने वाला, तो वहाँ तेलुगू कैसे समझेगा. हाय नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला माहिती आहे की हिंदीमध्ये मुंबईमध्ये जास्त संवाद साधला जातो. म्हणून आपले जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईकजी, त्यांनी सांगितलं की मुंबईची जी बोलीभाषा आहे ती हिंदी आहे, पण याला मुंबईकर ॲक्सेप्ट करतात का, त्यांना ते मान्य आहे का. जाऊया लोकांमध्ये विचारूया त्यांना काय वाटतं की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मराठी बोलली जाते की हिंदी. चला जाऊ. काय वाटतं तुम्हाला की मुंबईमध्ये जास्त मराठी बोलली जाते की हिंदी बोलली जाते. कामाच्या हिशोबाने बघायला गेलं तर सगळे काय इथं प्रत्येक राज्यातून आलेले लोक आहेत. जसं त्यांना त्यांच्या एज्युकेशननुसार ते त्याच्याप्रमाणे बोलतात. इतर लोक पण मराठी जिथं आहे स्थानिक झाले ते मराठी शिकून मराठी बोलत आहेत. मोस्ट ऑफ बघायला गेले तर मी मराठीतूनच बोलतो जास्त करून सगळ्यांना, काही त्यांनाही कळावं आणि त्यांनाही आपल्या मराठी भाषा शिकता यावी. तर मग माझा प्रयत्न आहे की मराठी भाषेमध्येच आपण प्रत्येकाला बोललं पाहिजे. आणि बघितलं गेलं जी ज्या मी ठिकाणी म्हणजे पुन्हा दुकानदाराला बोललो, पहिलं प्रिफरन्स मी मराठीला देतो, मराठीमध्ये बोलतो. जर त्यांना समजलं नाही काय तर मग त्यांना मग त्यावेळेस मग आपण हिंदीमध्ये बोलतो, पण का तर त्यांना समजलं नाही, पण प्रिफरन्स आपला मराठीचाच असतो आपला. तर बघायला गेलं मोस्ट ऑफ तर मराठी जिथं जिथं दिसतात मला मराठीमध्येच बोलताना दिसतात. मी मराठीत बोलतो तर समोरचं पण मराठीमध्ये मला बोलतं. पण तुझ्या मते की मराठी जास्त बोलली जाते मुंबईत. हां, मराठी तर म्हणजे इथली जी बोली भाषा आहे ती मराठीच असेल. येस येस. हिंदी तुला मान्य आहे. हिंदीमध्ये तर बोलणार काय, हिंदी आता राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, तर ऑब्व्हियसली ते हिंदी भाषा कोणाला तर आली पाहिजे. एक बेसिक साधन आहे, प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा आहे. एक कॉमन भाषा असल्यामुळे आपल्याला ती बोलता आली पाहिजे. जरी दुसरी भाषा कुणाला समजलं नाही तर ॲटलिस्ट तो हिंदीमध्ये बोलून कळू शकतं. पण जसं जसं एज्युकेशनचा जर स्तर वाढला तर सगळ्यांना सगळी भाषा यायला जमते. निदान तुटता बोटा व्यवहार करता ती भाषा माणूस बोलू शकतो. आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण मोस्ट ऑफ पीपल मराठीला प्राधान्य देतो, जेणेकरून आपल्याला मराठी सगळ्यांना काय जावी आणि सगळ्याकडे पसरावी. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती, मराठी की हिंदी. हिंदी आहे. मराठी लय कमी लोक बोलतात. जे स्वतः मराठी आहेत ना ते लोक पण मराठी लय कमी बोलतात. कारण की मी स्वतः सेल्समध्ये आहे, तर मी जेव्हा कुठल्याही शॉपवर गेले ना ते मराठीसुद्धा असून तरी ते लोक बोलतात क्या आहे भाई, क्या करणे आहे हो. त्यांच्या मातृभाषा तर मराठी आहे ना, ते लोक तर महाराष्ट्रीयन आहे ना, त्यांना पण मराठीत बोललं पाहिजे. बरोबर. ते स्वतः मराठीत बोलणार ना, समोरच्या व्यक्ती मराठीतच त्यांना आन्सर देणार आहे. मी तर हे माझं म्हणणं आहे. तसं तुझ्या मते की मुंबईतली जी बोली भाषा आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळते ती जी आहे ती हिंदी आहे आणि बोललं पाहिजे. हिंदी पण बोललं पाहिजे. मी तर बोलतो दोन्ही पण भाषा वापरा, पण जिथे तुम्हाला असं वाटतंय की समोरच्याला कम्फर्टेबल नाही आहे, म्हणजे आपण मराठीत बोलतोय आणि त्याला कम्फर्टेबल नाही, तर त्याला आपण हिंदी पण मध्ये थोडाफार त्याला समजू शकतो. पण असं गरजेचंच नाही की त्याला मराठी यायलाच पाहिजे. काय वाटतं तुला मुंबईमध्ये जी हिंदी भाषा जी आहे ती बोलीभाषा म्हणून आता त्या प्रताप सरनाईक जे आहेत आपले परिवहन मंत्री, त्यांनी स्टेटमेंट दिलं, त्यानंतर तुला वाटतं की खरंच मुंबईमध्ये हिंदी जास्त प्रमाणात बोलली जाते. हिंदी खूप जास्त प्रमाणात बोलली जाते, त्या प्रमाणात मराठी कमी आहे, पण हिंदी जास्त बोलली जाते मुंबईमध्ये. आपल्या मिक्स क्राऊड आहे. मिक्स क्राऊड आहे. हिंदी, मराठी, गुजराती सगळे मिक्स आहेत मुंबईमध्ये, पण हिंदी जास्त बोलली जाते म्हणून कॉमन भाषा ही हिंदी झाली आहे. तुझी मातृभाषा कोणती आहे. मराठी. आणि तू तुझे मित्र मैत्रिणी जेवढे असतील आम्ही मराठीतच बोलतो. पण जास्त आपण ऑफिसेसमध्ये इकडे तिकडे हा कल्चर आहे मुंबईचा. ऑफिस, स्कूल, कॉलेज आता नॉर्मली इंग्लिश, हिंदी एवढंच बोललं जातं. मराठी जास्त नाही यूज केली जात, पण हिंदी ही कॉमन गोष्ट झालेली आहे, कॉमन भाषा झालेली आहे सगळ्यांसाठी. मग तुला वाटतं ही जी बोली भाषा आहे ती मान्य आहे मुंबईकरांना, तुझ्यामध्ये वाटतं तुला ती सगळ्यांसाठी सोयीस्कर पडते त्यामुळे ठीक आहे, नाही तर महाराष्ट्रात मुंबईत ही मराठी भाषाच झाली पाहिजे. मुंबईमध्ये जास्त मराठी बोलली जाते की हिंदी बोलली जाते, काय वाटतं. सगळ्याच भाषा बोलल्या जातात, पण जास्त कोणती भाषा बोलली. सगळ्यात जास्त हिंदी बोलली जाते. आणि आता तर सांगितलं ते आपले परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक, त्यांनी सांगितलं की मुंबईतली जी भाषा आहे हिंदी ती बोली भाषा आहे इथली. तू सहमत असेल. मुंबईमध्ये बघा हिंदी पण आहे, बोलीभाषा आहे, मराठी पण आहे, मुसलमान पण आहे, पंजाबी पण आहे, शीख पण आहे, ईसाई पण आहे, सगळ्या प्रकारचे लोक आपल्या मुंबईमध्ये. तर
तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो की सगळ्यांना मराठी आली पाहिजे असं नाही आहे. आणि आपण कोणाला फोर्सही करू नाही शकत की तुम्ही मराठी बोलत. तर समोर त्याला येत नसेल तर आपण त्याला मारू नाही शकत. मग हिंदीमध्ये संवाद साधतो. संवाद साधतो. आणि आणि बाकी जर बघायला गेलं तर मी पण एक शिकलेला मुलगा आहे, पण मी माझा स्वतःचा बिझनेस चालवतो. पण जर कॉर्पोरेटमध्ये गेलं तर सगळ्यात जास्त कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हिंदीच बोलली जाते. तुला वाटतं की हिंदी जास्त बोलली जाते मुंबईत? हिंदी जास्त बोलले जाते. पण तू सहमत आहेस की हिंदी बोली भाषा आहे मुंबईत? बोली भाषा आहे, हिंदी जास्त बोलले जाते. आपण फिरतो आपलं कळतं ना कुठं काय बोलले जातं, ते हिंदी जास्त बोलले जाते. पण यात तुला वाटतं मुंबईत राहणाऱ्या लोकांचे जे मराठी लोक त्यांची चूक आहे, ते मराठीत संवाद नाहीच करत म्हणून हिंदी जास्त बोलली जाते? हिंदीच बोललं जातं दादा, कारण की आम्हाला बी माहिती आहे. आम्ही आपल्या दुकानावर आलं का आपण डायरेक्ट मराठीमध्ये बात करतो, पण जास्त मराठीत बात नाही होती, हिंदीतच बात होती इकडे मुंबईमध्ये. आपल्याला माहिती आहे. हो, मुंबईमध्ये सगळ्यात जास्त बोली भाषा जी आहे ती कोणती बोलली जाते, मराठी की हिंदी? मराठी. का असं का वाटतं तुला? कारण अनेक ठिकाणी हिंदी देखील बोलली जाते. महाराष्ट्रात आहे तर मराठी बोलायचं. है ना? हां. तुला काय वाटतं की जास्त मराठी बोलली जाते हिंदी बोलली जाते? हिंदी बोलतात जास्त खूप करून. खूप लोक हिंदी बोलतात, हिंदी आणि इंग्लिश मोस्ट करून तरी. तर कुठे पण गेलं तर असं म्हणजे ते लोक असं मराठी बोलायचं ट्राय नाही, डायरेक्ट हिंदीमध्ये बोलायला चालू करतात. तर त्यामुळे कुठेतरी तुला वाटतं की हिंदी जास्त बोलत. तू सहमत आहेस की मुंबईतली बोलीभाषा ती हिंदी आहे तुला वाटतं? नाही, मला मराठी वाटते. मोस्टली मी बघतो सगळ्यांना विचारून वगैरे, म्हणजे बाहेर कोणाला पण असेल दुकान वगैरे, तर मराठी वाटतं मला. तुझ्या मते? मराठी. का असं का वाटतं? म्हणजे महाराष्ट्रीयन भरपूर लोक महाराष्ट्रीयन आहेत तिथे आणि मराठी लोक बोलतात आणि हिंदी भरपूर लोक बोलतात. लाईक कॉमन लँग्वेज असेल, जरा अननोन लोकांना भेटलो वगैरे तर टॉपिक सर हिंदीनेच सुरू होते. बरोबर. जर मराठी कळलं तर मराठीमध्ये. बरोबर. मराठी आणि हिंदी. तुझ्या मते? मराठीच आहे. मराठी. महाराष्ट्रात राहतो मग मराठीच असली पाहिजे ना. आपण पहिल्यापासून राहतो, बाकीचे हिंदी लोक आता नंतर आलेत. बरोबर. मग मराठीच असेल. पण एक जे आपले नेते आहेत त्यांनी सांगितलं की मुंबईतली बोलीभाषा आता हिंदी आहे. तू सहमत आहेस? नाही, का नाही सहमत नाही आहे. बोलीभाषा नाही, बोलतात लोक, कारण सगळ्यांना मराठी कळत नाही. बरोबर. हिंदी राष्ट्रीय भाषा सगळ्यांना कळते, बोलीभाषा मराठीच पाहिजे ना महाराष्ट्रात. बरोबर. ठीक आहे. मुंबईतली बोलीभाषा जी आहे ती हिंदी आहे. तुम्ही या गोष्टीला सहमत आहात? नाही, दोन्ही मिक्सिंग गोष्टीला बरं आहे, पण जास्त करून मराठी. मला वाटतं कॉर्पोरेटमध्ये जास्त मराठी बोललं पाहिजे किंवा बोललं जातं? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मराठी आहे, तरी त्याच्यासाठी मराठीच भाषा आहे, आपली बोलीभाषा आहे. तुम्हाला काय वाटतं मुंबईमधली जी बोलीभाषा आहे ती हिंदी आहे की मराठी? माझ्या मते मराठीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, कारण महाराष्ट्रात ही मराठी भाषा मराठी लोकांसाठी आहे, त्यामुळे मराठीला प्राधान्य देणं महत्त्वाचं. पण मग मराठी जास्त बोलली जात नाही, हिंदी जास्त बोलली जाते, म्हणून त्यांनी सांगितलं की ही बोलीभाषा आहे. असं मला वाटत नाही. मराठी जास्त बोलली जाते असं मला वाटतं. एक मुंबई विभाग थोडाफार सोडला तर, अदरवाईज तुम्ही सगळीकडे बघितलं तर 80 to 95% मराठीत जास्त बोलतो, त्यामुळे मराठी भाषेला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. पण तुम्हाला असं वाटत नाही आता हिंदी आपण जे कॉर्पोरेटमध्ये बघतो की जे बाहेरून पण येतात, आपण त्यांची हिंदीमध्ये संवाद साधतो, म्हणून कदाचित हा समज आहे लोकांचा की हिंदी भाषा ही मुंबईची बोलीभाषा आहे, असं वाटतं तुम्हाला? नाही, ज्या माणसांना मराठी भाषा बोलता येत नाही त्यांच्याशिवाय हिंदी भाषा बोलली तरी काय हरकत चालतं. तुम्हाला वाटतं की हिंदी कमी आणि मराठी जास्त? हे बघा, तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की काही लोकांना हिंदी समजत नाही मराठीमध्ये, पण आज महाराष्ट्रामध्ये 90% लोकांना हिंदी पूर्ण समजत नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठीच बोललेली योग्य राहील, माझं तरी चांगलं म्हणणं आहे. पण कॉर्पोरेटमध्ये मराठी माणूसच संवाद करताना हिंदीमध्ये संवाद करतो, म्हणून ही बोलीभाषा आपण समजू शकतो की तात्पुरती ठीक आहे संवाद करण्यापुरती, पण बोलीभाषा मुंबईतली तुम्हाला तुमच्या मते ही मराठीच है, राइट? मराठी। मुंबई में सबसे ज़्यादा बोली भाषा किसका यूज़ होता है, हिंदी का क्या मराठी का? मुंबई में सबसे ज़्यादा मराठी का यूज होता है। मुंबई में मराठी का भी मराठी मेन है। सब अपना अपना देखो, यूपी में जाओगे तो अपना भाषा ज़्यादा बोलते हैं। मुंबई में मराठी होना ही चाहिए, मराठी बोल शिकायचे लोगों को मराठी। मुंबई में रहना है तो मराठी। तू हिंदी आहेस की मराठी? मैं हिंदी है, मला मराठी भी आता हूँ, हिंदी भी आती है, मराठी भी आती है। तुला पूर्ण मराठी कळते? फक्त हिंदी? मराठी हम मेरे को समझता है, थोड़ा थोड़ा बोलने को जमता है। मराठी में लोग बोलेंगे तो मैं समझता हूँ मराठी में। महाराष्ट्र की मराठी है, यूपी में जाओगे तो यूपी की है, पंजाब में जाओगे तो पंजाबी है। अपने अपने देश की सब अपना अपना
राज्य की अपनी अपनी भाषा है। ज़्यादा महत्व यहाँ मराठी का ही है। मराठी का जितना मेन देना पड़ेगा मराठी का देना ही पड़ेगा आपको। हाँ, लोग बोलते हैं ना मराठी सीखो, सीखना चाहिए मराठी। हम लोग इधर रहते तो मराठी कुछ हम लोग को भी आना चाहिए। लोग सामने तेलुगु में जाओगे तो वहाँ सब तेलुगु बोलते हैं। अब वहाँ हिंदू वो लोग चले गए जो हिंदी बोलने वाला, तो वहाँ तेलुगु कैसे समझेगा? वहाँ तेलुगु में जो हिंदू यहाँ के लोग जाते हैं तो वहाँ के लोग भी सीखते थोड़ा भाषा, सीखना चाहिए लोगों को। क्या लगता है आपको, आपके हिसाब से मुंबई में सबसे ज़्यादा कौन सी भाषा बोली जाती है, हिंदी या मराठी? हिंदी। क्यों ऐसा लगता है? ऑफकोर्स यहाँ पे बाहर के लोग आते हैं, यूपी, बिहार, राजस्थान, हर जगह से। ऑफकोर्स ऊपर से अपनी नेशनल लैंग्वेज है वो, ऑफकोर्स हिंदी बोलेंगी ना। हाँ, और कुछ नहीं बस। आपको क्या लगता है की हिंदी ज़्यादा बोली जाती है मराठी? मराठी येते तुला? मग मराठी जास्त बोलली जाते की हिंदी बोलली जाते? हिंदी कम्युनिकेशन इजी होता है, नेशनल लैंग्वेज है इसीलिए। एंड मराठी भी बहुत से लोग बोलते हैं ऑफकोर्स, क्योंकि आपकी लैंग्वेज है ना, तो होती है कम्युनिकेशन दोनों लैंग्वेज। तुला काय वाटतं, मराठी येतं? काइंड ऑफ, थोड़ा थोड़ा। हाँ, तो क्या लगता है कि हिंदी ज़्यादा बोली जाती है मराठी? हिंदी इजी है, मतलब बोलने के लिए ज़्यादा इजी है। मराठी में कुछ ऐसे वर्ड्स होते हैं जो नहीं बोल पाते हैं और समझ में भी नहीं आते, तो उस हिसाब से हिंदी। तो मुंबई की बोली भाषा आपके हिसाब से हिंदी है? हाँ। कॉर्पोरेटमध्ये तो ऑब्व्हियसली हिंदी जास्त बोलली जाते, पण आता पण कोणी आम्ही मराठीच बोलतो मुंबईया लोकांशी पण, कारण आपली भाषा का आपण सोडायची? बरोबर. तर तुम्हाला वाटतं की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मराठी बोलली जाते? हां. तुला काय बट वाटतं? ऑलमोस्ट तर आता सगळे आता बिलॉंग्स टू इंग्लिश, मोस्ट ऑफ तर इंग्लिशच जास्त चालतं. हां, तर मग माझं म्हणणं असं की सगळे जास्त इंग्लिश आणि हिंदीमध्येच जास्त कन्व्हर्सेशन सध्या ते चालू. तर मुंबईमध्ये असं एक सर्वे किंवा काही गोष्टी करण्यात आल्या जिथे सांगण्यात येत आहे की जे आपले सरनाईक जे आपले परिवहन मंत्री त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की मुंबईतली बोलीभाषा जी आहे ती हिंदी आहे. तर त्यासाठीच आम्ही रस्त्यावरती आलो आहे आणि मुंबईकरांना विचारतो की मुंबईकरांना काय वाटतं की मुंबईतली बोलीभाषा ही हिंदी आहे? तुम्हाला वाटतं? मला तर नाही, मला वाटतंय. कशावरून वाटतं? आता म्हणजे सांगितलं ना मग असे, म्हणजे मोस्ट ऑफ तर आता सगळे इंग्लिश आणि हिंदीमध्येच कन्व्हर्सेशन जास्त चालू होतं. तर मग मला तर असं वाटतंय की हिंदीच. हो. बघा, आता आपण काही लोकांशी बोललो आहे आणि मुंबईकरांचं मत आहे आपण जाणून घेतलं आहे. ते म्हणत आहेत की मुंबईमध्ये जास्त प्रमाणात मराठी बोललं जातं आहे आणि काही प्रमाणात लोक म्हणत आहेत की हिंदी बोललं जातं आहे. मग 50-50 आपण बोलू शकतो, पण कॉर्पोरेट ह्या जगामध्ये जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा तुम्हाला इंग्लिश हिंदी हा संवादासाठी वापरावाच लागतो. त्यामुळे काही लोकांचं मत असू शकतं हिंदी, पण इथे जे मराठी जी जनता राहते मुंबईत त्यांचं मत आहे की मराठीतच आम्ही बोलतो. त्यामुळे जो स्टेटमेंट आहे त्याचं किती लोकांनी स्वागत केलं किती लोकांनी नाही मला माहिती नाही, पण तुम्ही या गोष्टीला सहमत आहात की नाही कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. मी अमोल, कॅमेरा विजय शो ऑफ सोबत, मुंबई.